DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे। भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळ प्रभाग क्रमांक 11 चे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले। राधिका स्वीट, कामगार नगर, मारुती मंदिर, सातपूर गाव तसेच शिवनेरी बंगला गल्ली सातपूर या ठिकाणी प्रचार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार माननीय सौ श्रीमती महेशजी हिरे तसेच ज्येष्ठ नेते रामहरी संभेराव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष माननीय श्री सुनीलजी केदार, पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नेते, युवा मोर्चा, महिला मोर्चा तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ सविता रवींद्र काळे, सौ मानसी योगेश शौरे, सौ सोनाली तुषार बंधुरे आणि श्री नितीन बाळा संत प्रावणीकर यांनी यावेळी आपला परिचय करून देत मनोगत व्यक्त केले। विकास, सुरक्षितता आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। या दरम्यान काल गौतम नगर, कांबळेवाडी आणि स्वारबाबा नगर परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून कमळ या निवडणूक चिन्हासमोर बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। नाशिकमधील सातपूर प्रभागात भाजपचा प्रचार आणि निर्णायक टप्प्यात पोहोचल्याने चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। सातपूर भागातलं आपलं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आत्ताच आपल्या कार्यसम्राट आमदार सौ श्रीमती हिरे तसेच श्री संभेराव तसेच सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव, सातपूर मंडळाचे दोन्ही उपाध्यक्ष आणि चारही आपले उमेदवार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। मी सोनालीताई भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून आलेला नाही, पण आपल्या कार्यामुळे या भागात एकही नगरसेवक नसताना देखील ताई आपण भरघोस निधी या ठिकाणी आपल्या विधानसभा क्षेत्रात दिला। त्याचं नक्कीच ऋण आम्ही सातपूर प्रभागातील सर्व लोक हे 15 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देऊन फेडू आणि चारीचे चारी नगरसेवक मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील असं आपल्याला या सर्वांच्या वतीने शब्द देतो। आपण जागरूक राहून सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभं राहू आणि 16 तारखेला याही पेक्षा मोठ्या संख्येने आपण विजय उत्सव साजरा करू अशी अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो। धन्यवाद। तर सर्व गावाला आनंद झाला की आपल्या गावात सर्व धर्म समभाव याप्रमाणे काळे कुटुंब असेल, बंधुरे असेल, निगड असेल, त्याचे गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक राजकीय जीवनात काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करतोय आणि या ठिकाणी अतिशय उत्साहाने आम्ही एकही बाहेरून कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी आमच्या रॅलीला आपण बोलवलेलं नाही, पण स्वतःहून सर्व कुटुंब म्हणून गेल्या 8 दिवसापासून सर्वजण सहभागी होत आहे, स्वतःहून या प्रचार रॅलीत धावत आहे। नमस्कार, मी सौ सोनाली तुषार बंधुरे, आपल्या पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सौ श्रीमती हिरे यांचं सर्वप्रथम मी स्वागत करते। इथे आज इथे जमलेल्या सर्व मतदारांना, माझ्या बंधू भगिनींना आवर्जून मी सांगावं असं वाटतं की आज पूर्ण प्रभाग दारक म्हणजे डोर टू डोर आम्ही फिरलो पत्रक घेऊन, पण सर्व ठिकाणी आम्हाला एक खूप छान प्रतिसाद मिळाला। आणि एक उजवी बाजू म्हणजे ताई, गावातलं तर आहे, पण एक उजवी बाजू म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आमच्याकडे खूप छान पद्धतीने आमचा आदर सत्कार होत आहे। आणि त्यानंतर एक म्हणजे आपण सांगायचं म्हटलं तर सीमाताई म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एकही म्हणजे नगरसेवक इथे नसताना ताईंनी जी कामं केलेली आहेत, सातपूर राजवाडा असो किंवा राजवाड्यामध्ये काम असो, गायकवाड सभागृहाचं किंवा चावडीचे काम असो किंवा अजून सातपूर गावामध्ये जे आपलं मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम असो, सातपूर बस स्थानक असो, ह्या कामांच्या ताईंचा खूप छान आढावा घेतला जातो आहे। त्याच्यामुळे आम्हाला ताईंच्या ह्या कामातून आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे। त्यासाठी सर्वप्रथम ताईंचे मनपूर्वक टाळ्या वाजून सर्वांनी अभिनंदन व्यक्त करावं। आणि येत्या 15 तारखेला अशाच आनंदाने, अशाच गर्दीने आम्हाला प्रचंड मतांनी तुम्ही
मत देऊन विजयी करा. 16 तारखेला असेच आमच्या सोबत विजयोत्सव साजरा करण्यासाठी सोबत राहा असं आश्वासन मी तुम्हाला देते. धन्यवाद. भगिनींनो, मी आज तुम्हाला हा विश्वास देते, ज्यावेळेस आम्ही प्रभागात फिरतो तर लोक इतके चांगल्या पद्धतीने आम्हाला स्वीकार करताय, प्रत्येक घरामध्ये आमचं औक्षण करताय, तर आम्हाला अक्षरशः ते बघून आम्हाला अक्षरशः डोळे पाणवतात आमचे. तर मला विश्वास आहे की कोणत्याही आपल्या प्रत्येक नागरिक कोणत्याही याला बळी न पडता येत्या 15 तारखेला आपल्या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून देणारा हा शब्द देते मी. आणि आज 8 दिवसांनी याच ठिकाणी आपला विजय मेळा होईल याची मी गॅरंटी देते. जय भीम, जय शिवराय. मी सौ मानसी योगेश शिवरे. आम्ही जेव्हा रॅलीमध्ये फिरतो आम्हाला खूप छान प्रतिसाद भेटतो. औक्षण वगैरे केलं जातं, आमचा उत्साह अजून वाढतो. तर आम्हाला एवढीच इच्छा आहे की आम्हाला सगळ्यांनी विजयी करावं. धन्यवाद. काही सर्वात महत्वाचे, तुम्ही आम्हाला चौघांना उमेदवारी दिली त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम मनोपूर्वक आभार. सातपूर गावाच्या या प्रचार रॅलीमध्ये स्थानिक सर्व लोक सहभागी होतात. दिवसभर कोणतीही अपेक्षा न बाळगता एकदम तळागाळातून प्रत्येक घरात जातोय. ताई, प्रभाग फिरायला गेलं तर 5 दिवस लागत आहे, पण आम्हाला महादेवनगर ते राजवाड्याच्या ह्या कोपऱ्यापर्यंत आम्हाला 4 दिवस लागले. 200 घरांमध्ये आम्हाला पूर्ण दिवस गेलाय. म्हणजे प्रत्येक घरात ओवाळणं 200 घरापैकी 150 घरामध्ये शाली टाकलेल्या आहे सगळ्यांनी. म्हणजे एवढं चांगलं कौतुक, एवढं चांगलं आम्हाला प्रोत्साहन भेटतंय, त्याचं सगळ्यात श्रेय जातं तुम्हाला. तुम्ही इतर नगरसेवक नसताना 22 वर्ष मी नगरसेवक नाहीये आणि तुम्ही इतकं मोठं काम केलंय का जे आम्हाला लोकांसमोर जातोय तर आम्हाला एकदम अभिमानाने निवडतं का तुमचं सारखं काम नाहीये. लाडकी बहीण योजना असो, देवाभावांच्या मार्गदर्शन जी योजना आली आहे, महिला अक्षरशः इतक्या म्हणजे आनंदी राहताना त्यांचे कामधंदे उद्योग चालू झाले त्याच्यावर. त्यामुळे इथं 4चे 4 उमेदवार भरघोस मताने निवडून येतील ही अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि जो जिथं हे काम काय द्यायचं ताई, ही तुमच्या कामाची पावती आहे. आमच्या बरोबर आम्ही निघालो, आम्ही 5-50 जण निघालो का कारवा तयार होतो. 100, 200, 500 लोक मागे तयार होतात. ही तुमच्या कार्याची पावती. आणि एकनिष्ठपणे ताई कुठलेही पेड न करता सर्व पक्षाचे उमेदवार आहे जे पेड आहे. महिलांचे स्कार्फने तोंड बांधलेला असतात, पण आमच्या महिला, आमच्या बहिणी गावातल्या योगेश भाऊच्या घरातल्या असतील, माझ्या असतील आणि भंतुरे कुटुंबातल्या एकदम फ्रेश टवटवीत एकदम चांगला समोर जेव्हा मतदाराच्या त्या जातात. आमचा बाळा म्हणजे सांगायचीच गरज नाही, एव्हरग्रीन येतो. जेव्हा ताई आम्ही समोर जातो पब्लिक एकदम उत्स्फूर्तपणे स्वागत सत्कार करते. म्हणजे ही आपल्या विजयाची पावती आहे. निश्चितच जसं सवितांनी सांगितलं, 16 तारखेला आजच्याच दिवशी या ठिकाणी विजय मेळावा बाळासाहेबांच्या या बंगल्यावर होणार आहे एवढी सगळ्यांना ग्वाही देतो. आणि खरं तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपल्या सर्वांच्या मदतीने मी निवडून आलो होतो. खरं तर बाळासाहेब बोलले की खरंच भारतीय जनता पार्टीचं एक सुद्धा नगरसेवक नसताना सुद्धा कार्यसम्राट आमदार सीमाताईंनी जो निधी आणला, खरंच ते कौतुकास्पद आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण जर 15 तारखेपर्यंत असेच एकत्र राहिले तर हे नक्कीच 4 उमेदवार निवडून येईल. आपण जर बघत असेल बाकीचे पण जे इतर उमेदवार आहे ते प्रत्येकजण एकेकाचे मत मागताय, पण हे जे 4ही उमेदवार आहे ते प्रत्येक जणांना हेच सांगताय का आपण 4ही उमेदवारांना तुम्ही का निवडून द्यावे. कारण जेव्हा जे दुसरे उमेदवार आहे ते वेगळ्या विचाराचे राहतात, काम करता येत नाही. तसं मला काही अनुभव आला. कारण भरपूर ठिकाणी किंवा कित्येक ठिकाणी आम्ही काही काम करता नाही आलं, निधीची कमतरता
आहे, जेणेकरून आपण हे मत देणार आहोत भविष्याला, आपण हे मत देणार आहोत विकासाला आणि आपण हे मत देणार आहोत विश्वासाला. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांकडनं एक इथून शब्द घेणार आहे की जोपर्यंत आपल्याला महानगरपालिकेत भगवा फडकत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. हा निर्धार आपण करून जाऊन या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया, एवढाच इथून संकल्प करून आपण जाऊया. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.